मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापकांच्या दौरा संपल्यानंतर ROH डेपोमध्ये आग लागली। मध्य रेल्वे भुसावळ विभागात ROH डेपोच्या जवळ असलेल्या कचऱ्याच्या ठिकाणी रिलीज वूड कॅरेज लाकडी खोक्यांना दुपारी सुमारे 3 ते 3:15 च्या दरम्यान भीषण आग लागली। सुदैवाने या आगीत जीवितहानी टळली। याबाबत सविस्तर वृत्त असे की सोमवार व मंगळवार या 2 दिवस मध्ये रेल्वेचे महाव्यवस्थापक धर्मवीर मीना यांचा भुसावळ विभागात निरीक्षणासाठी दौरा होता। हा दौरा मंगळवारी रात्री संपल्यानंतर महाव्यवस्थापक हे मुंबईला रवाना झाले। बुधवारी दुपारी भुसावळ शहरातील कंटेनर यार्ड पुढे ROH नियमित ओव्हरलिंग डेपोच्या परिसरात रिलीज वूड कॅरेज लाकडी खोक्यांना बुधवारी रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास भीषण आग लागल्याने घटनास्थळ हे ROH डेपो डिझेल व पेट्रोलच्या रेल्वे टँक कार नियम ओव्हरलिंग शेडच्या 10 ते 15 फुटाच्या अंतरावरच ही आग मोठ्या प्रमाणात लागलेली होती। या आगीची चिंगारी जर या टँक कारला लागली असती तर मोठा अपघात झाला असता। सुदैवाने ही घटना घडली नाही। ROH डेपोचे अधिकारी व कर्मचारी यांना आगीच्या घटना लक्षात येताच घटनास्थळी धाव घेऊन आग विझवण्याचा प्रयत्न करत होते। तसेच ROH डेपोचे अधिकाऱ्यांनी नगरपालिकेच्या फायर फायटरला फोन लावून अग्निशामक बंब बोलवण्यात आले। नगरपालिकेचे अग्निशामक बंब हे दुपारी 4 वाजेच्या सुमारास गुड्स शेडकडे पोहोचले असता या गुड्स शेडच्या परिसरात मोठ्या प्रमाणात जाड गिट्टीचा साठा आणि या गुड्स शेडमध्ये 42 रॅकवर मक्का लोडिंगचे काम चालू असताना अग्निशामक बंबच्या गाडीला ROH शेडला पोहोचण्यासाठी कसरत करावी लागली होती। एक अग्निशामक बंब घटनास्थळी पोहोचून संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आग पूर्णतः विझवण्यात आली होती, अशी माहिती सूत्रांनी दिली। ROH डेपोमध्ये लाकडी पेट्या पडलेल्या होत्या आणि काही कारणास्तव आग लागल्याने घटनास्थळी उपस्थित काही लोकांनी सांगितले की प्रशासनाच्या निष्काळजीमुळे ही पेट्या तिथेच ठेवली होती। संबंधित विभागाचे ROH डेपोचे प्रमुख निशिकांत चौधरी यांना विचारले असता आग कशामुळे लागली हे कळू शकले नाही, अशी माहिती MH19 न्यूजला सांगितली आहे। बघत रहा MH19 न्यूज। मुख्य संपादक श्रीकांत वानखेडे सोबत ब्युरो चीफ जोहेब सय्यद, जळगाव जिल्हा, महाराष्ट्र।